कोरोना काळात स्थगित झालेला बदलापूर महोत्सव यावर्षी पुन्हा एकदा धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। बदलापूर पश्चिम उल्हासनदी चौपाटीवर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। कार्यक्रमात देशभरातील विविध सिने अभिनेते, कलाकार, नृत्यांगना, विनोदी कलाकार आपली कला सादर करणार असून बदलापूर वासियांना या सर्व कलेचा एकाच ठिकाणी आनंद घेता येणार आहे। कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे। यामध्ये स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणे आणि उल्हासनदी चौपाटीचं सौंदर्य वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात असल्याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले आहे। गेली 2012 पासून या शहरामध्ये बदलापूर महोत्सवाचं आयोजन शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून करण्यात येते आणि गेले कोरोनाचा 3 वर्षाचा कालावधी सोडला तर पुन्हा त्याची सुरुवात या वर्षापासून झालेली आहे। कारण की हा रमेशवाडी इकडचा आमचा जो वेस्टचा पश्चिमेचा विभाग होता ते सर्व बदलापूर महोत्सवाची आतुरतेने तरुण मंडळी असो, वयोवृद्ध असो या इव्हेंटची वाट बघत असत आणि त्यांनी प्रत्येकाने सांगितलं का यावर्षी हा बदलापूर महोत्सव मागे गणपती गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा महोत्सवाला आमची प्रत्येक वर्षाप्रमाणे सुरुवात होते आणि 23 तारखेपासून या महोत्सवाला ची सुरुवात होणार आहे। तरी मी बदलापूरच्या सर्व जनतेला ना आजूबाजूचे जे खेडेगाव असतील, वांगणी असेल, अंबरनाथ असेल, इथल्या सर्व रसिकांना मी आव्हान करेन की आपण या बदलापूर महोत्सवाला भेट द्या। कारण की शिवसेनाच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम या शहरामध्ये घेत असतो, कारण बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा टिकवण्याचं काम करत असतो। आणि उल्हासनगरची ही नदी आहे, या नदीवर मी नगराध्यक्ष असताना या चौपाटी केलेली आहे। या चौपाटीची प्रसिद्धी व्हावी हा हेतू त्यामागचा होता आणि या नदीचं सौंदर्य वाढवायच्या हेतूने मी हा चौपाटीवर कार्यक्रम घेत होतो आणि त्याची पुन्हा या वर्षापासून सुरुवात केलेली आहे। या महोत्सवासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा 25 तारखेला येणार आहेत आणि या विभागाचे आमदार किसनजी कतोरे, बाळाजी किनेकर, ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे हे 23 तारखेला या ठिकाणी येणार आहेत। असे विविध मान्यवर या महोत्सवाला भेट देऊन आमच्या या बदलापूरवासियांच्या जो कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ आहे त्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी ते लोक या ठिकाणी येणार। कार्यक्रम कोणकोणते आहेत आणि कलाकार कोण कोण येणार आहेत? पहिल्या दिवशी 23 तारखेला लावणी तडका, इंदुवी पाटील, मुकेश जाधव, अनिकेत देसाई आणि मेघा महेंद्रेकर हे कलाकार त्या दिवशी येणार आहेत। आणि दुसऱ्या दिवशी इंटरमिडिएट तडका याला असं आम्ही टायटल दिलेलं आहे। या आपल्या देशातली जी सुप्रसिद्ध नर्तनिका आहे ती सपना चौधरी, की त्यांनी प्रत्येक माणसाच्या घरामध्ये हे केलेलं आहे, तर ती सपना चौधरी आपल्याला त्या दिवशी या ठिकाणी येणार आहे। तिच्याबरोबर रोहित राऊत, श्वेता दांडेकर आणि VIP कॉमेडीसाठी ते लोक या ठिकाणी येणार आहेत। आणि जो तिसऱ्या दिवशी जो टोनी कक्कर हा बॉलिवूडचा स्टार आपल्याला 23 तारखेला बॉलिवूड नाहीसाठी येणार आहेत। गौरी नागोरी ही राजस्थानी स्टार आहे, तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला 90 मिनिटाचं परफॉर्मन्स करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे। आणि सायली कांबळे असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। असे विविध सिने कलाकार आपल्याला या व्यासपीठावर बदलापूरवासियांना शिवसेनेतर्फे मेजवानी म्हणून हा आम्ही कार्यक्रम देतो। बदलापूर महोत्सव हा कुठच्या जाती धर्माचा नसून शिवसेना सर्व समाजांना एकत्र करून हा महोत्सव आयोजित करते आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बदलापूर शहरामध्ये जितक्या जाती धर्माचे लोक असतात त्या सर्व जाती धर्म लोकांचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांचा या व्यासपीठावर आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांना गौरवलं जातो। तसंच बदलापूर शहरामध्ये चांगले खेळाडू, चांगले कलाकार, चांगले डॉक्टर्स असे विविध क्षेत्रात काम करणारे, बांधकाम क्षेत्रात काम करणे असो, आर्किटेक्ट क्षेत्रात काम करणारे असो, अशा विविध ज्यांच्यामध्ये कलागुण आहेत अशा सर्वांचा सत्कार आणि त्यांना मानसन्मान देऊन त्यांना पुरस्कार देऊन आम्ही या बदलापूर महोत्सवामध्ये सन्मानित करणार आहोत। जेणेकरून हा महोत्सव हा आपल्या सर्वांचा वाटला पाहिजे आणि सर्वांचा सहभाग असला पाहिजे
म्हणून या बदलापूर महोत्सवाची एक ख्याती आहे की या महोत्सवाला कुठच्याही प्रकारचा जातीचा गालबोट न लावता हा महोत्सव आम्ही पार पाडणार आहोत. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.